न बोलावता येणारा पाहुणा जसा येतो तसाच अवकाळी पाऊस येतो, असे आज शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे. कालपासून जामनेर व परिसरात अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटाने नुसता कहर माजवला आहे. काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळं काही भागातील केळी व मक्याचे मोठे नुकसान झाले. जामनेर शहरातील पुरा भागातील एका शेतकऱ्याने बांधलेले 3 म्हशी वीज पडून ठार झाले. किती हे नुकसान केव्हापर्यंत सहन करायचं? आज दुपारी पुन्हा हवा वारा सुरू झाला. पुन्हा शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली. कसं करायचं? आधीच शेतकरी संकटात. हंगाम हातचा जातो, जे काही मिळतं तो तोंडातून हात हिरावून घेण्याचा प्रकार अवकाळी पावसामुळे सुरू झाला आहे. आधीच शेतकरी मेताकुटीला आला आहे. उत्पादन कमी, जे काही उत्पादन निघतं त्याला शेतमालाला भाव मिळत नाही. यावर्षी कापसाला काय भाव होता याचा विचार केलेला न बरा. ज्यावेळी शेतकऱ्याच्या घरात कापूस होता त्यावेळेला त्याला भाव नव्हता आणि शेतकऱ्याने विकल्यानंतर त्याला भाव मिळायला लागला. हे नेहमीचेच झाले आहे. हे बघा ना, काल रात्रीच्या पावसामुळं जे काही थोडीफार केळी हातात येणार होती तिचे नुकसान झाले. मक्याचे नुकसान होत आहे. चारा कसा मिळेल याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. पीक विम्याचे पैसे वेळेवर मिळत नाही, शासनाची मदत वेळेवर मिळत नाही, ही शेतकऱ्यांची नेहमीची ओरड. काही शेतकरी तर असं म्हणायला लागले, यांनी निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, पण त्या आश्वासनाची पूर्ती का करत नाही? खरं आहे हा प्रश्न. निवडणुकीत आश्वासन द्यायची आणि त्याची पूर्ती करायची नाही, हे आता प्रत्येक राजकारण्याचं ठरलेलंच दिसतं. कोणीही याला अपवाद नाही. जामनेर तालुक्यात अजूनही 2023च्या हंगामाचे पीक विम्याचे पैसे मिळालेले नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. आता धूळ पेरणीची वेळ आली आहे आणि अशात मे महिन्यात पुन्हा अवकाळीने फटका दिला तर कसं करायचं याची शंका आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. हंगाम चालला जातो, सुरुवात चांगली होते, परंतु मध्येच येणारा हा अवकाळी पाऊस गारांचा फटका पिकांचे मोठे नुकसान करून जातो. शेवटी आपली शेती हे निसर्गावर आधारित अशीच आहे. निसर्ग जे देईल ते पिकवायचं, ते खायचं, अशी आजच्या शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. शेतकऱ्याला स्वतःचं असं संरक्षण नाही, विम्याचं कवच नाही. काय होणार या शेतकऱ्यांचं? निसर्गाने आता बघितलं पाहिजे.